माझ्या आईवडिलांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही जातपात करायला. सगळे जाती आमचे शेजारी होते, सिंधी होते, पंजाबी होते, सगळे होते. आम्ही जातपात आई माझी वडील पण कधी जात म्हणून कुठे गेले नाही. आमची जात चांद्रसेने कास्तप्रभू. पण आम्ही कधी जातीचा झेंडा मिरवला नाही की आम्ही ते जातीसाठी हे करावं, काहीतरी वधूवर संमेलनामध्ये जायचं सारखं किंवा काय ते जातीचं काही ते उत्कर्ष करायचा प्रयत्न करा. नाही, असतील या जातीमध्ये पण असतील, पण आम्ही नव्हतो असे. माझ्यावर संस्कार झालेच नाही जातीचे. इनफॅक्ट आमच्या ह्या घरात पण जात हा शब्द उच्चारलाच जात नाही. आणि मला तुम्ही विचारा, जात हा जो शब्द आहे, जात, त्या शब्दाला मी काडीची किंमत देत नाही. तुम्हाला सांगतो, मराठी भाषेतला जात हा शब्द माझ्यासाठी अत्यंत घाणेरडा शब्द आहे. कारण हाच शब्द आहे जो माणसाला माणसापासून तोडतो, माणसाला माणसाशी जोडून देत नाही. तुमची जात काय, आमची जात ही, तुमची जात ती. त्यामुळे जात हा जो शब्द आहे त्याला मी किंमतच देत नाही. हां, धर्म म्हणाल ठीक आहे, एक वेळ धर्म प्रत्येकाला प्रिय असतो आहे, पण भारतीय असणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जर कोणी म्हटलं मी भारतीय आहे तर मी त्याच्याकडे आदराने बघतो, सत्काराने बघतो. पण कोणी म्हटलं माझी जात, मी डोक्याला हात लावतो. अरे बाबा 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 बाबा, जात 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 कुठे घेऊन जाणार जात मेल्यावरती? मेल्यावर कुठे घेऊन जाणार जात? मेल्यावर माणसाला प्रेत म्हणतात. मग तो ब्राह्मण असो, तो मराठा असो, तो बौद्ध असो, किंवा मी चांदसेनी कायस्थ प्रभू असो, कोळी असो, शिंपी असो, सुतार असो, कुंभार असो, आणखीन कोण असो, जोपर्यंत जिवंत माणूस आहे तोपर्यंत जात ना. मेल्यावरती काय कुठली जात? का अंतिम संस्कार काय वेगळे वेगळे होतात जातीवरनं? नाही, आम्ही जातपात भेटच करणार. कारण काही लोकांवर ते संस्कार झाले आहेत जातीपातीचे, जे नशिबाने आमचं भाग्य की आमच्यावर नाही झाले. म्हणून आम्ही विस्तारचित्त आहोत. आम्ही आतूनही मोकळे आहोत आणि बाहेरूनही मोकळे आहोत. म्हणून आम्ही रस्त्यावर भुंकत नाही. मी माझ्या बायकोला सांगत नाही ओरडून रस्त्यावरती, त्याच्याकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघू नकोस. गरजच नाही. आम्ही जातीवरनं वाटले गेलो नाहीत, जातपाती संस्कार नाहीत. आम्ही कोणाचं वाईट करत नाही, आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही. आम्ही विस्तारचित्त आहोत. नरसिंह स्वामींचे भक्त आहोत आम्ही.